माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी। माळेगाव साखर कारखान्यावर कोणाचं वर्चस्व राहणार याची उत्सुकता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज महायुतीच्या समन्वय समितीची महत्त्वाची बैठक। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महायुतीचं मेगा प्लॅनिंग। 100%च्या घोषणेनंतर आगामी निवडणुकांसाठी भाजपाच्या मोर्चे बांधणीला सुरुवात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपाच्या ॲक्शन प्लॅनवर आज संध्याकाळी बैठक। मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी मुंबईतील ईडी कार्यालयाला आमदार प्रसाद लाड देणार भेट। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर दादांच्या राष्ट्रवादीला देणार साथ। आज होणार अजित पवार यांच्या उपस्थितीत बाबर यांचा पक्षप्रवेश। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण अल्पवयीन मुलाला संज्ञान ठरून खटला चालवला। विशेष सरकारी वकिलांची बाल न्याय मंडळात मागणी। 15 जुलैला होणार निर्णय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची 8वी सुनावणी आज। जिल्हा सत्र न्यायालयात सकाळी 11 वाजता सुनावणीला होणार सुरुवात। अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि संचालक पदावरून बच्चू कडू यांना अपात्र केल्यानंतर नागपूर हायकोर्टामध्ये आज महत्त्वाची सुनावणी। बच्चू कडूंच्या अध्यक्षपदाबाबत फैसला होण्याची शक्यता। पुढील 2 ते 3 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। 24 जून पासून ते 28 जून पर्यंत 5 दिवस समुद्राला मोठी भरती येणार। हवामान खात्याची माहिती। सासवडमध्ये माऊलींच्या पालखीला महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका। तब्बल पाऊण तास वारकरी बांधवांना ठेवलं अंधारात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।